त्यानंतर तिसरं महत्त्वाचं औषध आहे कालिफॉस, की ज्यामध्ये आपल्याला मेंटल एक्झॉशन होतं, की ब्रेन फॅग होतो, ते अगदी मेंदूच थकला आहे, मेंदूवर खूप ताण आला आहे असं वाटतं. त्यावेळी कालिफॉस हे औषध उपयोगी पडतं, की ज्यामुळे आपली झोपही डिस्टर्ब होते. त्यावेळी कालिफॉस हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. त्यानंतर चौथं महत्त्वाचं औषध आहे आर्सेनिका माल्बम, की सतत खूप जास्त एन्झायटी असणे, फ्युचरचा जास्त विचार करणे, कसं होईल काय होईल याची काळजी वाटणे, आपल्या शरीराची जास्त काळजी घेणे, ज्यामध्ये अगदी एन्झायटी खूप जास्त प्रमाणात असते. त्यावेळी आर्सेनिक अल्बम हे उपयोगी पडतं. त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा खूप जास्त रेस्टलेसनेसपणा असतो, खूप जास्त परफेक्शनिस्ट बनायला जातात हे लोक. त्यामुळे हा स्ट्रेस जास्त वाढतो, एन्झायटी जास्त वाढते. त्यावेळी आर्सेनिक अल्बम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. पाचवं आणि महत्त्वाचं औषध आहे अर्जेंटम नायट्रिकम, की जेव्हा एक्झामचा स्ट्रेस असेल, एखादा इंटरव्ह्यू असेल त्याचा स्ट्रेस असेल, काही स्टेज परफॉर्मन्स करायचा आहे त्याचा स्ट्रेस असेल, आणि अशा वेळी अचानक पोटही बिघडतं किंवा वॉशरूमला जावंसं वाटतं, अशी जी लक्षणे असतात स्ट्रेसमधली, त्यावेळी अर्जेंटम नायट्रिकम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. तर आता आपण समजून घेतलं की होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रेससाठी कशा प्रकारच्या वेगवेगळ्या रेमेडीज आहेत. तर जर तुम्हालाही असाच काही त्रास असेल, स्ट्रेसबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर खाली कमेंटमध्ये स्ट्रेस असं लिहून कळवा, आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. थँक्यू.